राज्यातील पोटखराब फॉरेस्ट तसेच वतन जमीनधारक हजारो शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी असून देखील फार्मर आयडी तयार करण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे कर्जमाफीसह विविध शासकीय योजनांपासून ते वंचित राहत आहेत। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली नागनाथ हेगडे राहणार हराळवाडी यांनी मुख्यमंत्री, सचिवालय, कृषी मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन फार्मर आयडीसाठी जाचक असलेल्या अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राज्यातील अनेक शेतकरी वर्ग 2 पोटखराब फॉरेस्ट आणि वतन जमीनधारक असून त्यांच्या नावावर 7/12 उतार्यावर क्षेत्राची नोंद आहे। हे शेतकरी नियमित शेती व्यवसाय करत असून बँकाकडून पीक कर्ज घेतात, तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचाही लाभ घेत आहेत। मात्र फार्मर आयडी तयार करताना संबंधित शेतजमिनीच्या 7/12वर पोटखराब क्षेत्र नोंदीमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार होत नसल्याचे त्यांनी विविध योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत। विशेषतः राज्य सरकार कर्जमाफी योजनेसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्याने 7/12वर नाव असलेल्या आणि प्रत्यक्ष शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागत असल्याचे हेगडे यांनी निवेदनात म्हटले आहे। काही गावांमध्ये समान प्रकारच्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यापैकी काहींना लाभ मिळतो, तर काहींना केवळ तांत्रिक कारणामुळे लाभ नाकारला जात असल्याने अन्याय होत असल्याचा उल्लेख त्यांनी यामध्ये केला आहे। या पार्श्वभूमीवर 7/12 उतार्यावर नाव असलेल्या आणि प्रत्यक्ष शेती करणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडीची अनिवार्यता व जाचक अटी शिथिल कराव्यात। फार्मर आयडी नसल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा कृषी योजनापासून वंचित राहू नये, तसेच विशेष पडताळणी मोहीम राबवून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।